नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनल सुगंधा घडी टॉक्स. माझ्या या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, रस्त्याने किंवा महामार्गाने जाताना तुम्ही बेकायदा मोठमोठाली होर्डिंग्स किंवा बॅनर्स ही पाहिली असतील. वास्तविक अशा या मोठमोठ्या होर्डिंग्स आणि बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण तर होतंच, परंतु पर्यावरणाची देखील हानी होते. आपल्याकडे या बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनरबाजीसाठी काही नियम आणि कायदे आहेत. त्यापैकी पहिला कायदा आहे मालमत्तेचं विरूपणास प्रतिबंधक कायदा 1995. दुसरा आहे महाराष्ट्र महापालिका कायदा आणि तिसरा आहे महापालिका प्रांतिक कायदा अधिनियम. यापैकी पहिला जो मी कायदा सांगितला मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंधक कायदा 1995, त्यानुसार अशी बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनरबाजी करणं हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यानुसार 2 महिने कारावास आणि रुपये 2000 इतका दंड आहे. या अशा होर्डिंग्ज आणि बॅनरबाजी विरोधात काही सुस्वराज्य फाउंडेशन सारख्या आणि इतर काही संघटना या न्यायालयात गेल्या होत्या आणि त्यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या सर्व याचिका 2017 साली निकाली काढत असे आदेश दिले की या अशा होर्डिंग्स आणि बॅनरबाजीमुळे सार्वजनिक मालमत्तेचं देखील नुकसान होतं आणि शिवाय सार्वजनिक उपद्रव देखील हा होतो आणि त्याच्यामुळे सार्वजनिक हानी प्रतिबंध अधिनियम आणि सार्वजनिक उपद्रव या कायद्यानुसार देखील अशा बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनरबाजीवर गुन्हा दाखल करावयास हवा. कारण या कायद्यानुसार दंड तर आहेच, पण 2 महिने ते 5 वर्षापर्यंतचा कारावास देखील होऊ शकतो. शिवाय न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की या अशा बॅनरबाजी आणि होर्डिंग्जमुळे पर्यावरणाची देखील हानी होते. स्वच्छ पर्यावरण हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याच्यामुळे संविधानाच्या कलम 21चं देखील उल्लंघन होतं. आपल्याकडे व्यक्तिपूजा आणि व्यक्तिस्तोम इतका आहे की खास करून नेत्यांचे वाढदिवस, त्यांचं स्वागत, त्यांनी केलेली कामं इत्यादी करता अशी बॅनरबाजी लावलेली आपण पाहतो. वास्तविक या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालायला हवा, परंतु त्यांनाच स्वतःला आपलं कोडकौतुक आणि उदो झालेला पाहायला आवडतो आणि त्याच्यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांवर काही बंधनं घालत नाहीत. उलट जेव्हा काही अधिकारी अशा बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनरबाजी विरोधात कार्यवाही करायला गेलेले आहेत तेव्हा त्यांच्यावर तिथल्या स्थानिक गुंडांकडून हल्लाच करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे न्यायालयाने अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की किमान राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालायला हवा. आपण स्वतः या होर्डिंग्ज आणि बॅनरबाजीकडे विशेष लक्ष देत नाही. या होर्डिंग्ज आणि बॅनरबाजीचा कालावधी किती, त्यासाठी परवानगी काढलेली आहे का, तो होर्डिंग्ज किंवा बॅनर याचा आकार किती आहे, कारण निवडणूक आयोगाला देखील असे काही निर्देश आखून दिलेले आहेत. न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून देखील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आपण देखील आपलं काम जबाबदारीने कराल. आता न्यायालयाने निर्देश कोणते दिलेत ते आपण थोडक्यात पाहूया. कायदेशीर होर्डिंग ओळखता यावेत यासाठी त्यावर रजिस्टर नंबर नमूद करावा. राजकीय पक्षांनीही नागरिकांना बेकायदा राजकीय बॅनर, पोस्टर्स, होर्डिंगबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर उपलब्ध करावा. बेकायदा होर्डिंग लावणाऱ्या कार्यकर्त्यांचे सदस्यत्व रद्द करावे. बेकायदा होर्डिंगबाबत नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी टोल फ्री नंबर, ईमेल, संकेतस्थळ व अन्य यंत्रणा उपलब्ध करावी व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा नेत्यांकडून बेकायदा होर्डिंग, पोस्टर्स लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येणार नाही अशी अटच निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची नोंदणी करून घेताना घालावी. राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग लावताना त्यावर परवाना क्रमांक, किती काळांसाठी होर्डिंग बॅनर लावण्याची परवानगी मिळाली आहे तो काळ नमूद करावा. तसंच होर्डिंग लावणाऱ्या व्यक्तीचा फोटोही होर्डिंगवर लावावा. मित्रहो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.